सुरू करूया. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळेजी, आमच्या मुख्य प्रतोद भावनाताई गवळी, खासदार कृपाल तुमानेजी, खासदार सदाशिव लोखंडेजी, खासदार गोडसेजी, आपले इकडे खासदार आहेत प्रतापराव जाधव साहेब, संजय मंडलिकजी, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावित, डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि सर्व पत्रकार मित्रांनो, पत्रकारांचं मी सगळ्यांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि सर्व 12 खासदार जे आहेत आपले, त्यांनी आज लोकसभा स्पीकरकडे पत्र दिलं. शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 लोकांचं पत्र दिलेलं आहे. हा एक विषय आज होता दिल्लीमध्ये येण्याचं कारण. दुसरा एक महत्त्वाचा विषय जो ओबीसी रिझर्वेशन जे आहे त्याची उद्या केस आहे आणि त्या संदर्भात देखील सर्व वकील तज्ज्ञ यांच्यासोबत बैठक, प्रिपरेशन आणि सगळ्याच गोष्टींवर चर्चा. हे 2 विषय महत्त्वाचे असल्यामुळे मी या ठिकाणी आज दिल्लीत आलो होतो. मी सगळ्यात आधी सर्व 12 खासदारांचं, शिवसेनेच्या 12 खासदारांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे, जी आम्ही महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका, किंबहुना आमचे गुरुवर्य आनंद दिघे साहेबांचे विचार हे घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा युतीचं जे सरकार स्थापन केलं, याच्या बाबतीमध्ये आपल्याला मला पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी देखील आपली भेट झाली होती. पण जी भूमिका आम्ही सगळ्यांनी 50 आमदारांनी घेतली, त्या भूमिकेचं समर्थन राज्यभरातून सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी तर केलेलंच आहे, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने देखील त्याचं समर्थन मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. कारण आम्ही शिवसेना भाजप युती जी आमची प्रीपोल अलायन्स होता, त्या निवडणुकीमध्ये आम्ही जी सार्वत्रिक निवडणूक लढलो ते एकत्र लढलो होतो. आणि गेल्या महिनाभरामध्ये आम्ही तो निर्णय घेतला, जे 2.5 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं ते आम्ही शिवसेना भाजपा युतीचं सरकार, जे सर्वसामान्य लोकांचं सरकार, या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जनतेच्या मनामधलं असलेलं सरकार आम्ही स्थापन केलं आणि त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील या ठिकाणी मिळतोय. आम्ही अनेक निर्णय देखील सरकार स्थापन झाल्यानंतर तातडीने घेण्याची सुरुवात केली. आपल्याला त्या बाबतीत देखील माहिती आहे. शेतकऱ्यांच्या 50,000 रुपयाचा कर्ज परतफेडीचा विषय असेल, पेट्रोल डिझेलवरचे 5 रुपये 3 रुपये कमी करण्याचा निर्णय असेल, मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी
जमीन सिंचनाखाली ओलिताखाली आणण्याचा निर्णय असेल, असे अनेक निर्णय आहेत. जे प्रलंबित जे आमचे प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याचा निर्णय असेल. जे लोकहिताचे निर्णय आमचं सरकार घेत आहे आणि केंद्र सरकारचं देखील त्याला म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदय असतील, गृहमंत्री असतील, प्रधानमंत्री महोदयांनी देखील पूर्ण पाठिंबा महाराष्ट्रातल्या सरकारला दिलाय. त्यांनी सांगितलेलं आहे राज्याच्या विकासासाठी, राज्याच्या उत्कर्षासाठी, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही काही कमी पडू दिलं जाणार नाही अशा प्रकारे आश्वस्त केलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एकत्र येऊन काम करतं तेव्हा त्या राज्याचा उत्कर्ष आणि विकास मोठ्या वेगाने होत असतो. आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना देखील मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. गृहमंत्री महोदयांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि या भूमिकेचं स्वागत जे खासदार 15-15, 20-20 लाख मतदारांतून, त्यापेक्षा जास्ती पण असतं ना तुमचं, 22 लाख एवढ्या मोठ्या मतदारांचं नेतृत्व जे करतात, त्यांना रिप्रेझेंट करतात, अशा खासदारांनी देखील बाळासाहेबांच्या विचाराच्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे. आणि आज त्यांनी लोकसभा स्पीकरला तसं पत्र दिलेलं आहे. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जेवढं काही चांगलं काम करता येईल लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी, ते आमचं सरकार म्हणजे लोकांचं सरकार त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही अशा प्रकारची भूमिका आमची आहे. महाराष्ट्र में कुछ दिन पहले शिवसेना भाजपा का सरकार स्थापित हुआ. हमारे हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी के विचार, हमारे आनंदीगे साहब के विचार लेकर हम लोगों ने ये सरकार स्थापित किया है भारतीय जनता पार्टी के साथ, शिवसेना भाजपा का. उसे भारी समर्थन जनप्रतिनिधि, लोकप्रतिनिधि और महाराष्ट्र की जनता ने दिया हुआ है. आपको पता है सर, रोजाना हजारों लोग यहाँ पर आते मुंबई में और बड़े पैमाने पर हमारी भूमिका जो है उसका समर्थन कर रहे हैं. क्योंकि हम लोगों ने जो भूमिका ली हुई है, जो नेचुरल अलायंस हम लोगों ने की है, जो 2.5 साल पहले नहीं हुआ था, वो हम लोगों ने किया है. ये पूरी जनता ने उसको स्वीकार किया है. हमारी सरकार जो है उसे आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी, गृहमंत्री महोदय जी और केंद्र सरकार का पूरी तरह समर्थन प्राप्त है. आदरणीय प्रधानमंत्री जी ने भी कहा है कि राज्य के विकास के लिए आप जो भी कदम उठाओगे, जो भी प्रकल्प आप आगे ले जाना चाहते हो, उसे पूरी तरह हम लोग समर्थन देंगे, पूरी ताकत देंगे. इसलिए मैं उनका आभारी हूँ. ये दिन पे दिन जो समर्थन राज्य से, राज्य की जनता से हमारी सरकार को मिल रहा है, ये इसीलिए क्योंकि हम लोगों ने जो भूमिका ली हुई है, ये जनता के दिल की भूमिका है, उनके मन की भूमिका है. और हम लोग सर्वसामान्य जो आम आदमी है उसके जो दुख दर्द है, ये राज्य का सर्वांगीण विकास कैसे करना चाहिए, ऐसी हमारी कोशिश है. और हमने शुरुआत में ही ये जनता की जो मांग है, जनता की जो समस्या है, उसको हल करने की शुरुआत की हुई है. जैसे किसान जो आत्महत्या करते हैं उसकी संख्या कम हो, न के बराबर हो, ऐसी हमारी कोशिश है. इसलिए 50,000 रुपये जो रेगुलर कर्ज फेड कर रहे थे, उनको हम लोगों ने निर्णय लिया हुआ है. उनको 50,000 रुपये इंसेंटिव देने का.
पेट्रोल डीजल जो है हमारी सरकार ने, पहले सरकार ने कम नहीं किया था, केंद्र सरकार ने उनका टैक्स कम किया था, वो भी हम लोगों ने पेट्रोल में 5 रुपया 3 रुपया डीजल में, वो भी एक जनता की जो मांग थी उसको हम लोगों ने हल किया है। और पूरी तरह अभी मैं सब बताऊंगा नहीं, लेकिन जो भी निर्णय है जनता के हित का हम लोग करेंगे। जो जनता चाहती है, जो लोग फेस करते हैं, ये सभी समस्या, ये सभी प्रश्न हम लोग निश्चित रूप से सरकार के तरफ से हल करने की कोशिश करेंगे। हमारा कोई भी निजी एजेंडा नहीं होगा। जो भी एजेंडा है ये सर्वसामान्य आम आदमी जो है उसके जीवन में बदलाव लाने की कोशिश हमारी रहेगी। और एक मिनट, और इसमें एक मिनट, और सबसे पहले आज मैं यहाँ दिल्ली में आया हूँ इसीलिए कि हमारी कल ओबीसी रिजर्वेशन की एक केस है, वो जो सभी वकील जो है, एडवोकेट जो है, सीनियर काउंसिल है, उनके साथ भी हमारी बैठक है। और ख़ास करके ये 12 जो सांसद बैठे हुए हैं, ये सांसद जो लोग हैं, ये हमारे यहाँ पर शेवाड़ी जी है, वो गट नेता बन गए हैं, उनका भी स्वागत मुझे करना था। भावना ताई तो हमारी चीफ व्हिप है, उनका भी स्वागत करना था, और सभी 12 लोगों का स्वागत करना था मुझे, इसलिए भी मैं यहाँ आया हूँ। अभी ये 12 सांसद जो है उन्होंने भी हमारी जी बाला साहेब ठाकरे जी के जो विचार वाली जो भूमिका है उसे स्वीकार किया है, उसको समर्थन दिया है, ताकि वो जानते हैं कि महाराष्ट्र में जो विधायक लोगों ने जो भूमिका ली हुई है वो लोगों के हित की है और राज्य के विकास की है। इसलिए मैं ये 12 सांसद जो है उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ। बाळासाहेबांचे विचार, भूमिका वगैरे त्याच्याशी काही देणे घेणे नाही। भावना कवडे तुमच्यासोबत आहेत, धैर्यशील माने आहेत, त्यांच्या असं कोण म्हणताय? कोण म्हणताय? कोण म्हणताय? प्रेस कॉन्फरन्स मध्ये आज नाही, ऐका, त्याच्या बाबतीमध्ये आमचे गटनेते बोलतीलच, दबाव आहे काय आहे तो, परंतु मी सांगतो आणखी कोणी बोललं असतं या विषयावर तर त्याची दखल घेण्यासारखं होतं, पण जे सकाळी रोज मॅटिनी शो आता बंद झाला आहे पूर्वीचा। नाही, आता ते जे आता तुम्हाला मी सांगतो, मला त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण ते दखल घेण्यासारखं नाही, तुम्हालाही माहित आहे, पण तुम्हाला काय रोज काही ना काही बातम्या पाहिजे असतात। अद्याप ऐका, त्यांचं मॅटर जे होतं ते कोर्टात आहे, कोर्टाने त्या बाबतीमध्ये त्यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे, तुमचा गैरसमज आहे, त्यामुळे सरकारने आमच्या कुठली त्यांना क्लीन चिट दिलेली नाही, तुमची माहिती थोडीशी सुधारून घ्या। आणि आपल्याला मी सांगतो की या जे आपले खासदार आहेत, हे खासदार अरे 22 लाख लोकांमधून निवडून आलेले आहेत। एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक पण इकडे तिकडे जाताना खूप विचार करतो, आज याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। एक मिनिट, तुम्ही जो विषय काढलाय ना, एक मिनिट, जे खासदार आहेत, खासदार जे आहेत ते दबावपोटी आले, त्याच्या बाबतीमध्ये आमचे गटनेते राहुलजी बोलतील। बाद में बताते। सर्वप्रथम वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना वंदन करतो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करतो, आणि आजच्या पत्रकार परिषदेकरता आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपस्थित सर्व 12 खासदार, उपस्थित पत्रकार बंधू, आज या ठिकाणी आम्ही शिंदे साहेबांनी आमची भूमिका मांडली, पण खासदार म्हणून पण आम्ही आमची भूमिका आपल्यासमोर मांडत आहोत। 2019 साली आम्ही हे सर्व खासदार शिवसेना भाजपा युतीच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी निवडणूक लढवली आणि आम्ही प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी विजयी झालो। आणि 2019चा आमचा जो वचननामा होता, तो वचननामा शिवसेना पक्षप्रमुख
आदरणीय उद्धव साहेबांनीच तो वचननामा बनवला होता आणि त्या वचननाम्यात 4 गोष्टींचा मी उल्लेख करतो. वचननाम्यात पहिली गोष्ट होती देशाच्या संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी शिवसेना भाजप पक्ष एकत्रित राहील, हिंदुत्वाचे रक्षण व राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपसोबत युतीचा निर्णय. आणि गेल्या 60-70 वर्षात काँग्रेस सरकारला जे जमले नाही असे महत्वाकांक्षी निर्णय घेऊन विकासाचे प्रकल्प उभारणीसाठी या 5 वर्षात सुरुवात झाली. सदर प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी अजून 5 वर्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएला संधी देण्यासाठी ही युती महत्वाची. भ्रष्टाचाराला आळा, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नवनवीन योजना, महिला व युवा वर्गांसाठी रोजगार, स्वयंरोजगाराचे प्रकल्प उभारण्याची दूरदृष्टी व सक्षम विचार करून निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा संधी मिळायलाच हवी, म्हणून शिवसेना भाजपा युती महत्वाची. हे आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी हा आमचा वचननामा बनवला होता आणि त्या वचननाम्याच्या माध्यमातूनच आम्ही निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीत आम्ही प्रचंड मताधिक्याने आम्ही निवडून आलो. परंतु दुर्दैवाने नंतर महाविकास आघाडी झाली आणि त्या महाविकास आघाडीत जो कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवण्यात आला त्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये या वचननाम्यातल्या एकाही गोष्टीचा त्यामध्ये उल्लेख नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे, गेल्या आठवड्यात आदरणीय नेते शरद पवार साहेबांनी स्वतः उल्लेख केला संभाजीनगरच्या ज्या औरंगाबादला जे संभाजीनगरचं नाव द्यायचं त्याचा कॉमन मिनिमम जो प्रोग्राम होता त्यात कुठेही उल्लेख नाही, याचा स्पष्टोक्ती स्वतः शरद पवार साहेबांनी केलेली. त्यामुळे जो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो हिंदुत्वाचा विचार, जो बाळासाहेबांचा विचार, जो पुढे नेण्याचा जो संकल्प केलेला आहे तो संकल्पाला पाठिंबा देण्याकरता आम्ही सर्व 12 खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं जे धोरण आहे ते धोरण आम्ही सर्वांनी स्वीकारून त्यांचं नेतृत्व आम्ही सर्वांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या नेतृत्वाच्या माध्यमातून आज आम्ही ह्या सर्वांनी निर्णय घेतलेला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून 12च्या 12 खासदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरुद्ध लढाई केली आणि त्यात जिंकलेले आहेत आणि दुर्दैवाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्याच आमचे जे विरोधी उमेदवार आहेत त्यांना ताकद देण्याचं काम त्या 2-2.5 वर्षात झालं आणि त्यामुळे आज खासदार हा संपूर्ण निर्णय घेतला. कारण आयुष्यभर आमची लढाई राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर झाली आणि आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला कित्येक तांत्रिक अडचणी येत होत्या, विकास कामाच्या दृष्टिकोनातून अडचणी येत होत्या आणि त्या काळात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हा सर्वांना युडी डिपार्टमेंटच्या माध्यमातून सहकार्य केलं. त्याच वेळी ह्या गोष्टी ज्यावेळी होत होत्या त्यावेळी आम्ही सर्व खासदार पक्षाकडे या सर्व भूमिका मांडत होतो, परंतु दुर्दैवाने पक्षाने जो वेळ द्यायला पाहिजे होता तो वेळ न दिल्या कारणामुळे हा संपूर्ण प्रसंग आज या ठिकाणी होत आहे. आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्यावेळी आमदारांनी ही भूमिका घेतली त्यावेळी आम्हा सर्व खासदारांना वर्षावर बैठकीला बोलवलं होतं 21 जून या दिवशी आणि त्या दिवशी सर्व खासदारांनी आम्ही सांगितलं की आम्ही पक्षासोबतच राहू आणि ती भूमिका आम्ही स्पष्ट केली. परंतु त्यावेळी पण आम्ही भूमिका स्पष्ट केली की 2019ची निवडणूक आम्ही ही एनडीएच्या माध्यमातून शिवसेना भाजपा युतीच्या माध्यमातून लढवलेली आहे आणि आम्हाला सर्वांना 2-2.5 वर्ष हा खूप त्रास होत आहे. त्यावेळी उद्धव साहेबांनी आमची भूमिका मान्य केली आणि त्यावेळी आम्हाला आमदार ज्यावेळी गेले त्यावेळी आम्हाला सांगितलं की जर एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री झाले तर निश्चितपणे मी ती भूमिका स्वीकारेल आणि त्या निर्णयाचं मी स्वागत करेल. हे आमच्या सर्व खासदारांच्या समोर आणि त्या बैठकीला संजय राऊत साहेब पण उपस्थित होते, विनायक राऊत उपस्थित होते, अरविंद सावंत उपस्थित होते, अनिल देसाई पण उपस्थित होते. या सर्वांच्या समोर पक्षश्रेष्ठींनी आम्हाला सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब जर मुख्यमंत्री झाले आणि जर भारतीय जनता पार्टीने तो निर्णय घेतला तर मी त्याचं स्वागत करेन आणि आनंदाने. त्यामुळे आम्ही पण सर्वजण त्या भूमिकेशी सहमत झालो. परंतु ज्यावेळी दुसरी आमची बैठक खासदारांची, आमच्या 4-5 बैठका आदरणीय उद्धव साहेबांबरोबर झाल्या, दुसऱ्या बैठकीत पण आम्ही याच गोष्टीचा उल्लेख केला की सर्व खासदारांना जर 2024ची निवडणूक लढवायची असेल तर युती करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ज्या युतीच्या माध्यमातून आम्ही निवडून आलोय लोकांची पण ती मागणी आहे, मतदारांची पण ती मागणी आहे, म्हणून आम्ही सर्वांनी त्याकरता आग्रह दिला. आणि त्यावेळी उद्धव साहेबांनी आम्हाला वारंवार याच गोष्टीचा उल्लेख केला की आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणारी निवडणूक लढवूया, पण आम्ही सर्वांनी त्या विरोध दर्शवला आणि प्रत्येकाने प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघात ज्या अडचणी आहेत त्या अडचणींची माहिती अरविंद सावंत यांना दिली आणि अरविंद सावंत यांनी ती भूमिका पण मान्य करून उद्धव साहेबांसमोर ठेवली. आणि त्याच वेळी आम्ही उद्धव साहेबांकडे ह्या गोष्टीचा उल्लेख केला, जर आपल्याला एनडीएच्या सोबत जायचं असेल
तर राष्ट्रपतीचे उमेदवार, उपराष्ट्रपतीचे उमेदवार यांना जर आपण मतदान केलं तर निश्चित स्वरूपात NDA करता जाण्याकरता एक मोठं पाऊल उचललं जाईल. त्याचवेळी आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की शिवसेनेचे सर्व नेते, खासदारांच्या उपस्थित उद्धव साहेबांनी पण आम्हाला सांगितलं की मला पण युती करायची आहे. मी माझ्या परीने युती करण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला की ज्यावेळी ते देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना दिल्लीला भेटायला आले, त्या भेटीत त्यांनी या गोष्टीचा मोदी साहेबांकडे उल्लेख केला आणि मोदी साहेबांबरोबर त्यांची 1 तास चर्चा झाली आणि चर्चेत त्यांच्या युती संदर्भातल्या संपूर्ण चर्चा झाल्या. परंतु त्यानंतर ती बैठक साधारण जूनला झाली आणि जुलैलाच अधिवेशन होतं विधानसभेचं आणि त्या अधिवेशनात 12 भारतीय जनता पार्टीच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे भाजपाच्या पण वरिष्ठ नेतृत्वांना वाटलं की एकीकडे आपल्याकडे युतीचं बोलणं होतं आणि दुसरीकडे 12 आमदारांवर कारवाई होते, तर ह्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे पण पक्षश्रेष्ठींमध्ये संपूर्णतः नाराजगी झाली आणि कित्येक वेळा उद्धव साहेबांनी युतीच्या संदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा केली, पण ज्या चर्चांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला पाहिजे तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भारतीय जनता पार्टीला शिवसेनेकडून न मिळाल्या कारणामुळे भारतीय जनता पार्टीचं पण जे पक्ष नेतृत्व आहे ते ह्या संदर्भात नाराज झालं. ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख आदरणीय उद्धव साहेबांनीच आमच्या समोर केला की मी माझ्या परीने आता युती करता संपूर्ण प्रयत्न केलेले आहे, आता तुम्ही स्वतः तुमच्या परीने युतीचे प्रयत्न करा. आणि ह्या गोष्टीचा ज्यावेळी उल्लेख केला त्यावेळी मी स्वतः 4-5 खासदारांना घेऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो, त्यांनाही या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली. परंतु वारंवार युतीच्या चर्चा करून जे कमिटमेंट आहे म्हणजे ज्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे ती पूर्तता न केल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पण पक्षश्रेष्ठी त्या संदर्भात नाराज होते. आमच्या 4-5 बैठका झाल्या. शेवटच्या बैठकीत पण आम्ही या गोष्टीचा उल्लेख केला की आपण युती करायला पाहिजे आणि साहेबांचा नेहमीच आम्हाला रिस्पॉन्स येतो की मी युती करायला तयार आहे, परंतु मला सहकार्य मिळत नाही आणि आम्ही पण सर्वजण त्याकरता प्रयत्न करत होतो. परंतु हे एका ठिकाणी चालत असताना आमच्याशी या गोष्टींचं बोलणं चालत असताना खासदारांशी दुसरीकडे संजय राऊत साहेबांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका, उपराष्ट्रपतीच्या जो उमेदवार आहे त्याला पाठिंबा घोषित करणं, मग आम्हाला सर्वांच्या मनात एक शंका निर्माण झाली की एकीकडे आमच्याकडे युतीच्या चर्चा होत आहेत, आम्हाला सांगत आहे की मी आता स्वतः युतीच्या संदर्भात थकलेला तर तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा आणि आम्ही सर्वांनी युतीचे प्रयत्न चालू असताना उपराष्ट्रपती पदाकरता मार्गरेट अल्वा यांना जो पाठिंबा घोषित केला त्यामध्ये संपूर्ण खासदारांमध्ये नाराजगी झाली. कारण राष्ट्रपती पदाकरता श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा याकरता मी स्वतः पत्र दिलं, पण ती पत्र द्यायची वेळ का आली कारण 2 बैठका त्यापूर्वी आमच्या झाल्या होत्या आणि त्या 2 बैठकात आम्ही आदरणीय उद्धव साहेबांना सांगितलं होतं की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला NDAच्या माध्यमातून आपण सहकार्य करावं, पण ती भूमिका आमची त्यांनी मान्य केली नाही. आणि मार्गरेट अल्वा ज्या महाराष्ट्र राज्याच्या प्रभारी होत्या 4 वर्ष, त्या प्रभारी असताना महाराष्ट्र राज्याचा जो काँग्रेसचा कालावधी आहे त्यामध्ये शिवसेनेवर पण खूप अन्याय झालेला आहे आणि अशा उमेदवाराला सहकार्य करणं आम्हाला सर्वांना उचित वाटलं नाही, म्हणून आम्ही त्या संदर्भात पण आमची विरोधी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आमच्या खासदारांची आता हीच भूमिका झाली की वेळोवेळी आम्ही उद्धव साहेबांकडे NDA मध्ये जाण्याकरता शिवसेना भाजपा युती करता विनंती करत राहिलो, परंतु साहेबांच्या माध्यमातून आम्हाला जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे तो मिळाला करण्यामुळे आणि दुसरीकडे संजय राऊतांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका आणि महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम आहे तो राबवण्याचा प्रयत्न चालू होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी आज हा विचार या ठिकाणी घेतलेला आहे की आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो विचार केलेला आहे की वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार पूर्ण न्यायचे, हिंदुत्वाचे विचार न्यायचे, महाराष्ट्राच्या विकासाकरता जो त्यांनी तो निर्णय घेतला त्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित बाकीचे खासदार आमचे प्रतापराव या संदर्भातली त्यांची पण भूमिका स्पष्ट करतील. पण आम्ही सर्वजण NDAच्या सोबत आहे, त्यामुळे NDAचे जे उमेदवार आहेत त्यांना आमचा पाठिंबा असणार आहे आम्ही सांगू इच्छितो. आणि ही सर्व भूमिका स्पष्ट करताना आम्ही सर्व खासदारांनी आदरणीय उद्धव साहेबांकडे आमचे जे गटनेते आहेत विनायक राऊत यांच्याबद्दल पण नाराजगी व्यक्त केली होती. गेली 2-2.5 वर्ष जे खासदारांना
जो त्यांच्या कामाच्या संदर्भातला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ते संपूर्णतः अपयशी ठरले आणि त्यांच्या कामाबद्दल नाराजगी होती, म्हणून गटनेता बदलावा ही आमची विनंती होती. पण ती पण विनंती मान्य केली नाही, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून आज निर्णय घेतला. घटनात्मक आम्हाला तो अधिकार आहे, त्या अधिकारानुसार आम्ही गटनेता सर्वांच्या संमतीने माझी नियुक्ती झालेली आहे शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने. तर तो निर्णय आम्ही हा घेतला. आम्ही कुठलाही पक्ष गट हा स्थापन केलेला नाही, केवळ आम्ही गटनेता हा बदललेला आहे. कारण आमच्या पक्षाच्या मुख्य प्रतोद भावनाताई अजूनही आहेत आणि त्यांना तो संपूर्णतः अधिकार आहे आणि त्यांच्या मार्फत आम्ही हा संपूर्णतः निर्णय घेतलेला आहे. एनडीएच्या बाबतीत सांगू इच्छितो की अरविंद सावंत साहेबांनी ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळी त्यांनी तो राजीनामा त्या कॅबिनेट पदाचा दिला. त्यावेळी एनडीएतून बाहेर पडतो असं कुठलंही लेटर शिवसेनेच्या माध्यमातून एनडीएला दिलं गेलेलं नाही. त्यामुळे अजूनपर्यंत एनडीए जॉईन झालेल्याचं लेटर, जुनं लेटर आहे त्यांच्याकडे, पण एनडीएतून बाहेर पडल्याचं लेटर अजूनही एनडीएला शिवसेनेने कधीच दिलेलं नाही आणि युपीए जॉईन केल्याचं लेटर पण शिवसेनेने दिलेलं नाही. त्यामुळे एनडीएत आजही आम्ही आहोत आणि एनडीएच्या उमेदवाराला आम्ही संपूर्णतः सहकार्य करतो. एनडीए में एनडीए के घटक पक्ष थे और एनडीए के आगे भी रहेंगे. एनडीए आप सभी को बताना चाहता हूँ, जब भी हमारे उस वक्त के कैबिनेट मिनिस्टर अरविंद सावंत जी उन्होंने जब रिजाइन दिया था, तभी उन्होंने उनके कैबिनेट पद का रिजाइन दिया था. उन्होंने एनडीए से बाहर निकलने का कोई भी शिवसेना के माध्यम से लेटर नहीं दिया था. तो अभी भी हम ऑफिशियली एनडीए में है, क्योंकि हमने यूपीए भी ज्वाइन करने का ऑफिशियली लेटर यूपीए को भी नहीं दिया है. तो हम एनडीए के साथ है और एनडीए के उम्मीदवार को हम सब सपोर्ट करेंगे. अरे आता ते पुढे आहे ना, आता लगेच काय झालं, तर थांबा जरा. अशी कुठलीही चर्चा झाली नाही. आता तुम्ही तर ते सगळं वाटून मोकळे होता. हो हो, ते रितसर आहे, त्याच्यामुळे त्यांना मान्यता दिली. आपको मैं बताना चाहता हूँ, हमने कौन सा नया ग्रुप बनाया नहीं है. हम शिवसेना ही पार्टी है और शिवसेना पार्टी के जो सांसद है उनको अधिकार है कि अपना गठनेता बदलने का, चेंज करने का. तो उस अनुसार हम लोग सभी ने निर्णय लिया कि गठनेता चेंज होना चाहिए. हमारे जो व्हीप है भावनाताई, उनको पूरा अधिकार है. वो लीगल जो प्रोसेस है, लीगल प्रोसेस हमने पूरी कंप्लीट की है. हम शिवसेना पार्टी है, शिवसेना पार्टी का सिर्फ गठनेता चेंज करने की प्रोसेस की है. बाकी हाँ बिल्कुल स्वीकार. बिल्कुल. प्रयत्न झाला होता युतीचा, जी बैठक झाली होती रात्री, नाही. या सर्व गोष्टींचा मी उल्लेख करतो की आमच्या खासदारांच्या बैठकीत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला की त्यांनी युतीच्या संदर्भातल्या त्या चर्चा केल्या होत्या. परंतु युती करण्याकरता नंतर जूनला त्या चर्चा झाल्या आणि जुलैला 12 भाजपाच्या आमदारांवर कारवाई झाल्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी पण नाराज झाले. त्यामुळे युतीचा शेवटचा महिना त्यांचा आमच्या बैठकीत सांगितलं की अजूनही माझा प्रयत्न चालू आहे, परंतु आता तुम्ही पण तुमच्या परीने प्रयत्न करा. म्हणून आम्ही पण आमच्या परीने प्रयत्न केला आणि आज आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी ज्या बैठकीत सांगितलं की तुम्ही तुमच्या पर्यायाने जे निर्णय घ्या, योग्य आहे ते योग्य करा आणि तुमचे सोर्स वापरून तुम्ही पण निर्णय घ्या. आमचे सोर्स आणि आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आहे, त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला. अरे बाबा, इतके दिवस त्यांनी सगळ्यांना वेळ दिला, वाव दिला आणि त्याच्यानंतर खूप वेळा मी प्रयत्न केले, आमदारांनी प्रयत्न केले, खासदारांनी प्रयत्न केले आणि शेवटला हा निर्णय घ्यावा लागला. बताइए. हाँ बताए. I want to know that letter that has come from the speaker, is it accepting you all as the leader? What happens to the other 6? So what is the position? अभी नहीं, बिल्कुल नहीं. ये जो सिर्फ गठनेता चेंज किया हुआ है,
अभी व्हीप जो है भावनाताई है, वो 18 लोगों को पूरा व्हीप उनका ही लगेगा। सर क्या मंत्रिमंडल विस्तार को लेकर प्रधानमंत्री जी या गृह मंत्री जी से कोई बातचीत हुई है आपकी? अभी देखो, अभी तो शुरुआत आज हुई है, अभी आप पहले करेंगे बात, अभी उसके बाद करेंगे ना। आपने अभी जस्ट वो पूरा आपका डिसीजन और मेकिंग क्यों हुआ वो बताया था मराठी में, हिंदी में बताइए। उद्धव ठाकरे इन्होंने आपको बताया था कि आप अपने लेवल पे जो युति है उसको फिर से मेंटेन करें, वो जो बता रहे थे हिंदी में बताइए। नहीं, हमारी शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव साहब के साथ सभी मेंबर ऑफ पार्लियामेंट की बैठक 4 या 5 बार हुई और उसी वक्त हमने सभी के इंडिविजुअल कॉन्स्टिट्यूंसी के बारे में एनसीपी से रिलेटेड इश्यूज रेज किए थे और उनको बताया था कि 2014 में अगर इलेक्शन कंटेस्ट करना है तो शिवसेना भारतीय जनता पार्टी की युति होनी महत्वपूर्ण है, क्योंकि एनसीपी के कैंडिडेट के अगेंस्ट ही हम लोग सब जीते हुए और महाविकास आघाड़ी के माध्यम से जो एनसीपी के लीडर है उन्होंने हमारे जो अपोजिट जो कैंडिडेट है उनको ताकत देने का काम किया। तो हमारी भावनाओं का आदर करते हैं, तो उन्होंने कहा कि मैं भी युति करने के लिए तैयार हूँ, मेरी तरफ से भी मैंने बहुत सारे प्रयास किया है। अभी आपकी तरफ से भी अगर प्रयास होते तो आप कर सकते थे, इसलिए हम लोग ने आज ये प्रयास किया हुआ है। और उन्होंने हमारे पास 3 प्रपोजल रखे थे कि शिवसेना बीजेपी अलायंस हम करेंगे, नहीं तो इंडिविजुअल कंटेस्ट करेंगे, नहीं तो महाविकास आघाड़ी के माध्यम से करेंगे। लेकिन शिवसेना बीजेपी के लिए उन्होंने फर्स्ट प्रेफरेंस दिया था, तो उन्होंने जो कहा वही आज हम यहाँ पे कर रहे हैं। सर, विनायक राउत शिवसेना बीजेपी के साथ अलायंस हो गया है। शिवाले साहब, शिंदे साहब, हाँ बोलो। विनायक राउत ने कहा है कि अगर लीडर को बदला जाता है लोकसभा में तो वो कोर्ट जाएंगे। आपने गुट डायलॉग बना लिया है, लेकिन आप पार्टी का नेता नहीं बदल सकते। नहीं भैया, आवाज नहीं आ रहा। शिंदे साहब, विनायक बोलो, राउत बोलो। के बयान पे क्या कहेंगे? वो कह रहे हैं कोर्ट जाएंगे अगर नेता बदल दिया लोकसभा में। देखो, लोकशाही में तो हर एक को फ्रीडम होता है, वो जहाँ गुजारिश कर सकते हैं और उनको वो अधिकार है। सीएम साहेब, विधिमंडळामध्ये शिवसेनेचे नेते आपण आहात, गटनेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही बदललेला आहे। राहुल शेवाळे लोकसभेमध्ये आता गटनेते आहेत, पण पक्ष संघटनेचे प्रमुख नेते कोण आहेत? उद्धव ठाकरे हे पक्ष संघटनेचे प्रमुख नेते आहेत का? तुम्ही त्यांना पक्षप्रमुख मानता का? बघा, याच्यामध्ये आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन सरकार बनवलेलं आहे। विधानसभेमध्ये शिवसेना लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणून आम्हाला रेकग्नाइज केलेलं आहे। आता लोकसभेमध्ये देखील शिवसेना पार्लिमेंट पार्टी म्हणून त्यांना रेकग्नाइज आता स्पीकरनी केलेलं आहे। त्यामुळे आता पुढे तुम्हाला जसं जसं आम्ही पुढे जाऊ तसं कळत जाईल। त्यामुळे संघटना म्हणून कोण प्रमुख? आम्ही शिवसेना म्हणूनच आम्ही आहोत ना। सरकार देखील शिवसेना म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेलं आहे, शिवसेना भाजपचं। आणि एनडीएचं जसं राहुल शेवाळेजींनी सांगितलं, आम्ही पूर्वी देखील एनडीएचे घटक होतो आणि आजही एनडीएचे घटक आहोत। त्यामुळे हे तर जे काय आम्ही जे केलेलं आहे, संघटनेची घटना आहे त्याच्यामध्ये प्रमुख कोण आहे? एकनाथ शिंदे पक्षप्रमुख झालाय का? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झालेला आहे, त्या सभा गटाचा नेता आहे। त्यामुळे आपल्याला एवढं थोडं घाई करू नका। पण तुमच्या कार्यकारिणीवर त्यांचा विश्वासच नाही, ते मान्य नाही करत तुमची कार्यकारिणी। कुणाला विश्वास किंवा शेवटी लोकशाहीमध्ये कायदा असतो, घटना असते, नियम असतात, त्याच्या बाहेर जाता येत नाही। आम्ही कुठलंही नियमबाह्य काम आम्ही केलेलं नाही, आम्ही करणार नाही। न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला, नंबर्सला महत्व आहे। Is there any chance of a patch up with Mr. Thackeray? Is there any chance of a patch up with Mr. Uddhav Thackeray? अभी देखिए, अभी हम लोग तो बाला साहब के विचार को आगे ले जा रहे हैं, जो जो आएंगे साथ में। उनका परिवार को जो आपने चोट दिया ना सर। नहीं, अभी ऐसा किसने कहा है? हम लोग तो, ये फाउंडर कौन है शिवसेना के? बाला साहेब ठाकरे जी, उनकी भूमिका ही हम लोग ने ली हुई है। हमने उनकी भूमिका छोड़ी है क्या? इसीलिए तो जन समर्थन हमें मिल रहा है, क्योंकि जो 2.5 साल पहले होना चाहिए, प्री पोल अलायंस में हम लोग चुनाव लड़े थे,
लेकिन हम सरकार दूसरों के साथ बाला बनाया साहब है, इसलिए जो भी बाला साहब का सपना है इस राज्य को आगे बढ़ाना, इस राज्य का सर्वांगीण विकास करना, वो हम करेंगे। उनका परिवार को केंद्रीय छोड़ मंत्री- दिया सर, मंत्रिपरिषद में उनका शामिल होंगे परिवार को छोड़ दिया। सर। केंद्रीय मंत्रिपरिषद में शामिल होंगे सर। सांसद तो चले गए हैं। देखिए अभी तो लोकसभा में पत्र दिया है जी, ये प्रोसेस शुरू कर दी है। अभी आगे एक ही दिन में आपको सब कैसे बताएंगे हम, रुको जरा, और बाद में करेंगे, लवकरच होणार, काळजी करू नका। अरे तुम्ही एवढ्या लांब का गेले तुम्ही? दिल्लीत बसून काळजी ठीक है, धन्यवाद, शुक्रिया, थैंक यू। घटनेचा म्हणून काय ना, जास्त हे होतं. टाक कोल्हापूर थैंक यू, धन्यवाद, चलो।